मिरज येथील कृष्णामाई एमएससीबी सबस्टेशन ऑन ड्युटी असलेले ऑपरेटर सुधीर पंडित लाटवडे वय वर्ष 35 राहणार शिंदेवाडी तालुका कवठेमंकाळ यांचा निर्घुण खून करण्यात आलेला होता। महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अवघ्या 5 तासात या खुनाचा छडा लावत 2 संशयित आरोपींना अटक केलेली आहे। पोलिसांच्या या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। या प्रकरणी सौरभ संतोष निकम वय वर्ष 23 राहणार एमएससीबी रोड बेडग मिरज आणि विनायक विक्रम सावंत वय वर्ष 22 राहणार दुधगाव रोड बागणी तालुका वाळवा यांना अटक करण्यात आलेली आहे। रात्री कृष्णामाई एमएससीबी सबस्टेशनच्या ऑपरेटर रूममध्ये अज्ञात व्यक्तीने लोखंडी रॉडने सुधीर लाटवणे यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून त्यांची निर्घुण हत्या केलेली होती। या घटनेने मिरज शहरात मोठी खळबळ उडालेली होती। या घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि घटनास्थळावरील पुराव्याच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांचा थरारक पाठलाग करत पहाटे अवघ्या 5 तासाच्या आत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। प्राथमिक तपासानुसार संशयित सौरभ निकम याचे वडील संतोष निकम हे त्याच एमएससीबीमध्ये सबस्टेशनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत। घटनेच्या दिवशी त्यांचा आणि मयत सुधीर लाटवडे यांचा किरकोळ वाद झालेला होता। या वादाचा राग मनात धरून सौरभ निकमने साथीदार विनायक सावंत याच्या मदतीने सबस्टेशनमध्ये प्रवेश करून लोखंडी बारने हल्ला करत लाटवडे यांची हत्या केल्याचे तपासामध्ये समोर आलेले आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे डीबी पथकाने अत्यंत जलद आणि नियोजनबद्ध तपास करत पोलिसांनी अवघ्या 5 तासात आरोपींना जेरबंद केलेले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याकडून सुरू असून तपासातून आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे।